युद्धाचे परिणाम आता आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहेत। पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अशा गार्डन वडापावला देखील गॅस टंचाईचा फटका बसलाय। सिलेंडर अभावी गार्डन वडापाव बंद ठेवण्याची वेळ आली आणि त्यामुळे आज 40 कामगारांना बेरोजगारीची वेळ ओढावली। व्यवसायावर याचा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचे परिणाम दिवसेंदिवस जास्त तीव्र होताना पाहायला मिळत आहेत। कारण पुण्यातल्या प्रसिद्ध अशा गार्डन वडापावला सुद्धा आता या सगळ्या गॅस टंचाईचा जो आहे तो परिणाम भोगावा लागतोय। खरं तर याच गार्डन वडापावमध्ये अनेक पुणेकर जे आहेत ते दिवसभर हे वडापाव खाऊन जे आहे ते आपली उपजीविका भागवत असतात। मात्र गेल्या 2 दिवसापासून जो आहे तो पुण्यातल्या प्रसिद्ध कॅम्प परिसरामध्ये हा सगळा गार्डन वडापावचा शॉप आहे आणि प्रत्येक पुण्यात आलेला व्यक्ती ज्यावेळेस येतो त्यावेळेस गार्डन वडापाव खाल्ल्याशिवाय तो परत जात नाही, अशी खासियत असलेले हे सगळं वडापाव सेंटर आहे। नेहमी वर्दळीच्या भागात असणाऱ्या ह्या वडापाव सेंटरमध्ये आज मात्र सुटणार आहे। कारण ह्या सगळ्या गॅस टंचाईचा परिणाम जो आहे तो या सगळ्या व्यवसायावरती, छोट्या व्यावसायिकापासून मोठ्या व्यावसायिकावरती पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे सगळे असे जे वडापाव बनवायच्या चुली आहेत त्या सुद्धा सगळ्या बंद झालेल्या आहेत। पर्यायाने याचा रोजगारावरती, व्यवसायावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे सातत्याने प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत होतोय, गॅस पुरवठा मुबलक आहे हे जे सांगण्यात येते त्यातली कुठलीही गोष्ट जी आहे ती आपल्याला या सगळ्या जमिनीवरती पाहायला मिळत नाहीये। काका किती दिवस झालं बंद आहे? 2 दिवस झाले। किती दिवस झाले गॅस भेटत नाही? 15 दिवस झाले। काय परिणाम होते वाटतं धंद्यावर? सगळं काय परिणाम होतो? 40 कामगार आहेत माझ्याकडे, सगळे गेले गावाला। आता काय करायचं? कधी सुरळीत होईल असं सांगितलं जाते गॅस? काय सांगता येत नाही, काय बोलत नाही, बातम्यात काय सांगत नाही। काल जिल्हाधिकारी म्हणाले की परत एकदा कमर्शियल गॅस द्यायला सांगितलं, ते तुम्हाला दिलंय का? नाही दिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। हॉटेलधारकांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं गडचिरोलीतील हॉटेल बंद झालेले आहेत। हॉटेल बंद झाल्यानं हॉटेल कामगारांवर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा बसतोय, तर गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य जनतेसोबत हॉटेल व्यावसायिकांचेही हाल होत आहेत। गडचिरोली ते चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेलं हॉटेल सुकून आता बंद करण्याचा निर्धार हॉटेल मालकांनी घेतला आहे। एकेकाळी ग्राहकांची गर्दी असलेल्या या हॉटेलमध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळतो। इराक आणि इस्रायल युद्धाचा फटका जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा बसत असल्याचे दिसून येत आहे। गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा भव्य असा सुकून फॅमिली रेस्टॉरंट अँड गार्डन आता बंद होण्याच्या कगारवर आलेला आहे। महत्त्वाचे म्हणजे वेळेवर गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने आता हा रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्धार जे आहे ते मालकांनी घेतलेला आहे। आज आपल्यासोबत या रेस्टॉरंटचे मालक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। दादा, आता आपण हा रेस्टॉरंट बंद करण्याची तयारी सुरू केलेली आहे, नेमकं काय कारण आहे, काय सांगाल? तेच आता सिलेंडर नाही भेटत आहे, आता काय करणार मग? आता सिलेंडर नाही भेटत आहे, कस्टमर पण नाही थांबत, चुलीवर बनवत, चुलीवर पण नाही हे होऊ शकत। मग आता कस्टमर पूर्ण हे खराब झाले, वर्कर लोक आहे सगळे आपल्या कामावर। नेमकं चुलीवर हा स्वयंपाक न करण्याचं कारण काय? म्हणजे लाकूड वगैरे तर जे कूक असते ते नाही, त्यांना नाही जमत, त्यांना VIP हे असते सगळं, म्हणून ते नाही करू शकत आणि कस्टमर पण त्यामुळे नाही थांबू शकत आम्ही एवढा टाईम वेळ। तर आपल्या या हॉटेलमध्ये असे किती नागरिक होते ज्यांना आपण रोजगार दिलेला होता आणि आता त्यांचा रोजगारसुद्धा हिरावला जात आहे? 8, 9, 10 होते, 10 असं होते, वेटर वगैरे बाया सगळं पकडून। तर आता पुढील भूमिका काय आपली राहणार आहे, काय ठरवलं? आता बंदच करून टाकले, आता काय आहेच नाही त्याच्या काही, आता काही निघणार तर मग विचार करू असं काही। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले। जालन्यातील अनेक हॉटेलमधून आता चपाती, पुरी आणि चायनीज पदार्थ गायब झालेले आहेत। गॅस विना ग्राहकांना तंदुरी आणि तंदूर नान उपलब्ध करून दिले जात आहेत, तंदूर रोटी आणि तंदूर नान उपलब्ध करून दिले जात आहेत। आखाती देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आणि या तुटवड्यामुळे जालन्यातील हॉटेल व्यावसायिकांना आता कोळसा आणि लाकडाच्या भट्टीवर स्वयंपाक करावा लागतोय। जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यानं हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला। पदार्थ तळले जातात, ज्याला जास्त गॅस लागतो, जास्त प्रमाणात इंधन लागतं, ते पदार्थ 10 ते 12 आयटम आमचे स्टार्टर असतं। पनीर चिल्ली असते, मंचुरियन असतं, पनीर टिक्का असतो, पनीर क्रंची असतं, पनीर अंगारा असतो। हे जे तळलेले पदार्थ ज्यामध्ये जास्त गॅस लागतो ते पदार्थ आम्ही टोटली बंद केलेले आहे सध्या। जेव्हा आमचा गॅसवर तंदूर रोटी बनवत होतो आम्ही, तो गॅस तंदूर बंद करून आम्ही कोळसे आणि लाकडाच्या भट्ट्या आम्ही सुरू केलेला आहे।
त्याच्यावर आम्ही तंदूर रोटी, बटर नान, कुलचा हे ते सर्व कोळशावर बनवत आहोत. त्याच्यामुळे गॅसची बरीच बचत होत आहे. व्यवसायावर आमच्या कमीत कमी 50% फरक पडलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्यातील असंख्य हॉटेल चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक हॉटेल चालकांना पुन्हा पारंपरिक चुलीचा आधार घ्यावा लागतोय. चुलीवरच जेवण तयार करण्याची वेळ अनेक हॉटेल मालकांवर आलेली आहे. नागपुरात सिलेंडरची सबसिडी मिळाली पण सिलेंडर मिळालं नाही. 2 महिन्यांपूर्वी सिलेंडर घेऊनही बुकिंग आजही होत नसल्याची तक्रार आहे. तर जुना सुभेदार लेआउट परिसरातील एजन्सी बाहेर यामुळे नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत. सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांनी गर्दी केली. आठवडाभरापासून नागरिकांच्या गॅस सिलेंडरसाठी रांगा आहेत. तर मुबलक साठा असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र तरीही एजन्सी बाहेर नागरिकांची गर्दी कायम आहे. लावलेला होता मी 10 तारखेला. मला 13 तारखेला मेसेज आलेला आहे का तुमची सबसिडी जमा झालेली आहे आणि डिलिव्हर झालेला आहे, पण अजून सिलेंडर आलेलं नाही. तुम्हाला मेसेज आला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा? मेसेज आलेला आहे डिलिव्हर झालेला. तुम्ही इथे येऊन चौकशी काही केली का? ते 5 दिवस लागेल म्हणतात. मग हा मेसेज कसा काय येऊन राहिला? ते त्यांना विचारलं तर ते बोलायलाच तयार नाहीत ना. सलग 5व्या दिवशी पुण्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्यात. सरकारच्या आवाहनानंतरही नागरिकांची गॅस एजन्सी बाहेर गर्दी. गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्यानं सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतरही नागरिकांनी एजन्सी बाहेर रांगा लावलेल्या आहेत. तर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सी सोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. गॅस पुरवठा आणि व्यावसायिक गॅसचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातोय. बैठकीला गॅस एजन्सी मालक, गॅस सप्लायर अधिकारी उपस्थित आहेत. परभणीच्या सोनपेठमध्ये घरगुती गॅसचा मोठा तुटवडा भासतो आहे. सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त आहेत. गॅस एजन्सी समोर पहाटेपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्यात. तासनतास ताटकळत उभे राहूनही गॅस मिळेल की नाही याची खात्री नसल्यानं ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करतात. घरगुती गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 112 ठिकाणी तपासण्या आणि छापे टाकण्यात आले. कारवाई दरम्यान प्रामुख्यानं व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर तसंच अनधिकृत साठवणूक यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिलेला आहे. चंद्रपूरमध्ये थेट लग्न मंडपात धाड टाकून 6 सिलेंडर जप्त करण्यात आले. घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनवणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावर पुरवठा विभागाच्या भरारी पथकानं लग्न मंडपात पोहोचून धाड टाकली. 6 घरगुती सिलेंडर जप्त केल्याची घटना घडली असून कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी यांच्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील दाताळा रोडवरील रामसेतू पुलाजवळील साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमुळे शहरामध्ये मोठी खळबळ माजली. गॅस टंचाई विरोधामध्ये धुळे जिल्ह्यातील नागरिक आक्रमक झालेत. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील भाटपुरासह परिसरातील ग्रामस्थ संतप्त झालेत. गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आले. रास्ता रोकोसाठी महिलांची देखील उपस्थिती आहे. एजन्सी वाल्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉक उपलब्ध असून देखील ते ब्लॅक मध्ये विकत आहेत. पण सर्वसामान्य माणसांना रांगा लावून इथे कन्फ्यूज करण्याचं काम चालू आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे शासन असताना देखील त्यांना अंतर्गत फ्यूल त्यांना उपलब्ध करून देता येत नाही. हे त्यांच्या सगळ्यात मोठं एक शल्य आहे. जे काही ब्लॅक मध्ये सिलेंडर विकले जात आहेत, पण तुमच्या यंत्रणा काही झोपलेल्या आहेत का? तुमच्या यंत्रणांनी त्या गोष्टीचा ताल तपास घ्यायला हवा. कारण की सिलेंडर हे ब्लॅक मध्ये विकले जात आहेत, पण इथे सर्वसामान्य माणसांना रांगा लावून तुम्ही त्रास देण्याचं काम करीत आहात. म्हणून त्या विरोधामध्ये आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे अनुभव युवा मंचाच्या माध्यमातून. या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा होता की गॅस जे दरवाढ आहे त्याचबरोबर गॅस एजन्सीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठेतरी शासनाने विचार करावा. जो दर वाढलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही. उज्ज्वला कनेक्शन मोफत मध्ये देण्यात आलं
परंतु आता महिलांना त्याचा फटका कुठेतरी जाणवत आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय. म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलंय. युद्धामुळं गॅस टंचाई सोबत आता महागाईचाही फटका बसतोय. उद्योगांना लागणाऱ्या कच्चा माल 25 ते 30% महागलाय. उत्पादित वस्तूच्या किमती महागणार आहेत. युद्धामुळं उद्भवलेल्या गॅस टंचाईमुळं उद्योग नगरीतील 50 पेक्षा जास्त कंपन्यांना उत्पादन बंद करावं लागलंय. गॅसवर अवलंबून असलेले इतर जवळपास 95% उद्योग हे सध्या आपत्कालीन साठ्यावर सुरू असून त्यांच्यावरही केव्हाही टाळं ठोकण्याची वेळ येऊ शकते. अशी महाभयंकर परिस्थिती ओढावलेली असतानाच आता कच्च्या मालाच्या दरवाढीनं उद्योजकांची झोप उडवली. प्लास्टिक पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग, ऑटो कंपोनंट आणि केमिकल्स या क्षेत्रातील रॉ मटेरियलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि कंपन्यांचा कच्चा माल आयातीवर अवलंबून असल्यानं आयात प्रक्रियेतील अडथळ्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून संपूर्ण सप्लायर चेनवर याचा व्यापक परिणाम होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली.